करूया. इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. स्पेलिंग सगळे व्यवस्थित बघून लिहा, काही गडबड करू नका. इच अँड एव्हरी पॉईंट आपल्याला बघायचं आहे व्यवस्थित. इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. आधी जे काही लिहिलं असेल नेमकेच ते हे करून नेक्स्ट पेजला असू दे तिथंच. नेक्स्ट पेज पासून काय असेल ते मी सांगाल ते फक्त ओके म्हणजे तुमचं काय क्लिअर आहे. लिहिले सगळ्यांनी जाऊया बघूया. ठीक बघा लिहिलं बघूया झालंय. ठीक आहे. आता फर्स्ट आपला आउटकम हे आहे ह्या टॉपिकची सुरुवात करत असताना. ह्या टॉपिकचं नाव काय आहे बघा, इंट्रोडक्शन टू बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. ओके. इंट्रोडक्शन म्हणजे तुम्हाला काय ते समजतं. इथं दोन टर्म आहेत. पहिली टर्म आहे जिचं नाव या लोकांनी लिहिलेलं आहे बुक किपिंग. ओके. पहिली टर्म आहे जिचं नाव लिहिलंय बुक किपिंग. ओके. आणि त्यानंतर दुसरी एक टर्म आहे जिचं ह्यांनी नाव लिहिलेलं आहे अकाउंटन्सी. ओके. सो दिस इज युअर फर्स्ट अँड दिस इज युअर सेकंड टर्म. तर ह्या दोन टर्म्स बेसिकली नेमक्या आहेत काय, ठीक आहे, आणि त्यामध्ये कशा कशाचा सहभाग होतो हे आपल्याला पहिल्या टॉपिक मध्ये इथं बघायचं. ओके. तर आता पहिल्यांदा आपल्याला टर्म बघायची जी आहे त्याचं नाव आहे बुक किपिंग. ओके. ते आहे तुमची बुक किपिंग. बुक किपिंगला मराठीमध्ये म्हटलं जातं पुस्तक पालन. ठीक आहे. मराठीमध्ये याला म्हटलं जातं पुस्तक पालन. ओके. ठीक आहे. तर हे ह्यामध्ये एकच इथं उल्लेख महत्वाचा आहे. पहिल्यांदा इव्होल्युशन ऑफ अकाउंटिंग मध्ये आपण बघितलं जगामध्ये अकाउंटिंग कसं सुरुवात झालं. तर भारतामध्ये अकाउंटिंग कोणी सुरू केलं किंवा भारतामध्ये जसं आपण हिस्ट्री बघतो तसं अकाउंटिंगची सुरुवात कोणी केली किंवा त्या रिलेटेड गोष्टी पहिल्या कोणी केल्या, तर इथं काय सांगितलं बघा. ह्या पॅराग्राफ महत्वाचा आहे. इन इंडिया ड्युरिंग चंद्रगुप्त मौर्य's regime, मिनिस्टर कौटिल्य wrote a book named अर्थशास्त्र wherein some reference can be traced regarding way of maintaining accounting records. Afterwards, it was called as a देशीनामा. हा पहिला पॅराग्राफ लिहिलाय की ह्यामध्ये काय सांगितलंय की भारतामध्ये एक राजा होता ज्याचं नाव आहे चंद्रगुप्त मौर्य. त्या राजाकडे एक मिनिस्टर होता, राजाचा एक मंत्री होता. ओके. त्या मंत्र्याचं नाव इथं यांनी लिहिलेलं आहे कौटिल्य. कौटिल्य म्हणजेच कोण आहे, चाणक्य. ओके. कौटिल्य म्हणजेच कोण आहे, चाणक्य आहे. त्या चाणक्यनं एक पुस्तक लिहिलं. त्या पुस्तकाचं नाव आहे अर्थशास्त्र. ठीक आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे अर्थशास्त्र. त्या पुस्तकामध्ये काही उल्लेख असे आढळतात की रेकॉर्ड्स कसे मेंटेन करायचे. आता रेकॉर्ड मेंटेन का करायचे हे आपण बघितलं, बिकॉज आपण सगळ्या गोष्टी डोक्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकत नाही. त्याच्यासाठी आपल्याला लिहिण्याची गरज. मग ते कसं लिहायचं, हाऊ टू राईट इट, मेथड त्याची काय असली पाहिजे, लिखाणाची मेथड काय असली पाहिजे, त्या मेथडच्या रिलेटेड काही उल्लेख जे आहेत ते त्या अर्थशास्त्र पुस्तकामध्ये आढळतात. आणि ह्या पद्धतीला परत नाव काय दिलं गेलेलं आहे, देशी नामा. या पद्धतीला काय लिहिलं गेलेलं आहे, देशी नामा असं लिहिलं गेलं आहे. आजही तुम्ही जर सहकारी संस्था एखादी बघितली तर त्या सहकारी संस्थेमध्ये तुम्हाला हे पुस्तक दिसेल. किंवा तुम्ही एखाद्या जनरल स्टोअर मध्ये जाऊन म्हणता मला देशी नामा द्या, तर ते देशी नामा म्हणजे एक फॉर्मॅट आखलेलं पुस्तक असतं. ते तुम्हाला ते देतात ज्यामध्ये तुम्ही तुमचे रेकॉर्ड्स ठेवू शकता. ठीक आहे. आता तुम्हाला एवढं माहित आहे बेसिकली की दर दिवाळीमध्ये आपण लक्ष्मी पूजन करतो आणि व्यापारी पण करतात. तर व्यापारी करत असताना त्यांच्याकडे रेड कलरचं पुठ्ठा असलेली वही असते. ओके. त्या वहीमध्ये काय असतं तर त्या डे वाईज तर हे असतं, आजचा दिवस आहे 25 जून आहे तर त्याचं एक पेज, 26 जूनचं वेगळं पेज, 27चं वेगळं पेज, असे पेजेस असतात. ओके. आणि त्या प्रत्येक पेजवर एक फॉर्मॅट असतो. ओके. त्या पेजेसवर एक फॉर्मॅट असतो की ते काही असेल बाबा, असा काहीतरी फॉर्मॅट असेल. तुमच्या आजच्या दिवसातले खर्च इकडे लिहा, आजच्या दिवसातले तुमचे इन्कम जे आहेत ते इकडे लिहा, XYZ अशा पद्धतीने काहीतरी त्याचं फॉर्मॅट असतो. तर अशा पद्धतीने एक फॉर्मॅट असलेलं पुस्तक आहे जे तयार केलं गेलं
ज्याला म्हणलं जातं देशीनामा. हे जस्ट स्टोरी आहे, आपल्याला ह्याचा काही ऍक्च्युअल यूज होणार नाहीये. जस्ट फॉर युअर इन्फॉर्मेशन आपण त्याला इथं बघतोय. ओके, तर त्यांनी हेच लिहिलेलं आहे इथं, इन अर्लियर टाइम ऑफ सिव्हिलायझेशन accounting was done by the agents who managed the properties of the wealthy people. They prepared accounts periodically for the owners of the property. The records of debit or credit was found in 12th century itself. 12व्या शतकापासून ह्याचे नोंदी आपल्याला आढळतात. जे राजे होते, संस्थानिक होते, त्यांनी आपल्याकडे काही लोक ठेवलेले कशासाठी, अकाउंटिंग करण्यासाठी. ओके, आणि ते अकाउंटिंगचे उल्लेख आपल्याला 12व्या शतकापासून आढळले. ठीक आहे, हरकत नाही. ओके, तर हे परत इन द इयर 1494, 1494 साली लुका दी बर्गो पॅसिओली हे नाव महत्वाचं आहे. ठीक आहे, लुका दी बर्गो पॅसिओली हे नाव महत्वाचं आहे. या माणसानं काय केलं, ही इज अन इटालियन मर्चंट, इंट्रोड्युस्ड द डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टम. या माणसाने डबल एंट्री बुक कीपिंगची सिस्टमचा शोध लावला, विच इज अ रिव्होल्युशनरी वन. म्हणजे यामुळे अकाउंटिंग मध्ये खूप बदल झाले, जे चांगले बदल झाले. आजही आपण जगभरामध्ये डबल एंट्रीची सिस्टम वापरतो. ती काय आहे ते पुढे ऑटोमॅटिकली येणारच आहे. व्हॉट इज डबल एंट्री, व्हॉट इज सिंगल एंट्री. तर ह्या माणसाने याचा शोध लावलेला आहे. त्याचं नाव लक्षात ठेवा, लुका दी बर्गो पॅसिओली. ओके, हा लाईक ऍज अन एमसीक्यू क्वेश्चन खूप एक्झाम्स मध्ये, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये पण विचारलं जातं की कोण आहे ज्या माणसानं शोध लावला अकाउंटिंगचा. बेसिकली म्हणजे हे बघा, शोध लावला म्हणजे सगळं झालं असं होतं. एखादा एक शोध लावतो, दुसरा त्याच्या उपर कॉन्ट्रीब्युट करतो, तिसरा त्याच्या उपर कॉन्ट्रीब्युट करतो, आणि देन हे जे डेव्हलपमेंट आहे ते ऑटोमॅटिक चालत राहतं. तुम्ही कुठलेही प्रोडक्ट घ्या, तुम्ही मोबाईल बघा, सुरुवातीचा असलेला मोबाईल आणि आता असलेला मोबाईल यात जमीन अस्मानाचा फरक आहे. तर एकाच माणसाने शोध लावणे इज नॉट इम्पॉर्टंट. ठीक आहे ना, ते हळूहळू कसं होऊ शकतं, इव्हॉल्व्ह होऊ शकतं. बरोबर आहे, डे बाय डे अजून त्यामध्ये इम्प्रुव्हमेंट्स होतात. सुरुवात कोणी केलेली आहे, लुका दी बर्गो पॅसिओली. इटालियन मर्चंट आहे, एक इटालियन व्यापारी आहे इटलीचा. त्यानं त्या पुस्तकाचा डबल एंट्री सिस्टमचा हे केलेला आहे, आणि त्यानं ते रिव्होल्युशन झाले, एक प्रकारे क्रांती झाली आपण त्याला असं म्हणतो. ठीक आहे, तर क्रांती होणं एखादी क्षेत्रामध्ये महत्वाची गोष्ट आहे, ज्यामुळे आपल्यात बरेच बदल लाईफ मध्ये होतात. ओके, चलो, तर हे ठीक आहे. हा पॅराग्राफ तुम्ही एकदा वाचून घ्या, जास्त काही इन्फॉर्मेशन यामध्ये नाहीये. ओके, महत्वाचं आपल्याला जे होतं तेवढं आपण त्याचं बघितलेलं आहे. ओके, नाव चलो. ह्याच्यानंतर पुढे आपल्याला महत्वाचा भाग जो बघायचा आहे, तो बघायचा आहे तुम्हाला मीनिंग अँड डेफिनेशन, ज्यामध्ये आता बघायचं आहे, स्टार्ट होते इथनं आपलं बुक कीपिंग. ओके, तर आता इथं काय लिहिलंय पहिल्यांदा जस्ट वाचा. In simple words, the bookkeeping means recording of business transactions in the books of accounts in a systematic way. Full stop. Bookkeeping म्हणजे काय आहे? तर बुककीपिंग ही एक पद्धत आहे, ज्या पद्धतीमध्ये जे होणारे व्यवहार आहेत दुकानातले, व्यवसायातले, त्याची नोंद आम्ही एका विशिष्ट पद्धतीने ठेवतो. ठीक आहे, इट इज अ वे ऑफ रेकॉर्डिंग ट्रान्झॅक्शन. बुककीपिंग मध्ये आम्ही काय करतो, आज एक खरेदीचा व्यवहार झाला, मी त्याला एका विशिष्ट पद्धतीने नोंदवतो. आज एक समजा विक्रीचा व्यवहार झाला, तर मी त्याला विशिष्ट पद्धतीने नोंदवतो. समजा मी काहीतरी खर्च केला, ठीक आहे, समजा कोणीतरी मला पैसे आणून दिले, समजा बँकेमध्ये मी पैसे भरले, बँकेतनं मी पैसे काढले, तर त्याला मी एका विशिष्ट पद्धतीने रेकॉर्ड करणार आहे. म्हणजे आपल्याला बोलता येईल की वी आर डुइंग द बुक कीपिंग. ओके, ठीक आहे. ऑल दी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड डेट वाईज for accurate business results. Such records at the end of accounting year. इथं एक शब्द वापरलाय, ऑन दी मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. जे व्यवहार पैशाच्या स्वरूपात होतात त्यांनाच आपण नोंदवू शकतो. वस्तूच्या स्वरूपात व्यवहार झाला तर नोंदवता येणार नाही. व्यवहाराचं मूल्य पैशात आलं पाहिजे, की हा 500 रुपयाचा आहे, हा व्यवहार 1000 रुपयाचा आहे, मी बँकेत 10,000 भरले, कोणीतरी मला 20,000 दिले. इट शुड बी एक्सप्रेस्ड इन अ मॉनिटरी टर्म. ते संख्येच्या आधारावर सांगितलं पाहिजे. असं नाही मी एकाला मोबाईल दिला, त्याच्याबद्दल त्यानं एकानं मला लॅपटॉप दिला, असला ट्रान्झॅक्शन नोंदवता येत नाही. यामुळे आपल्याला कुठला व्यवहार पाहिजे, पैशाच्या स्वरूपातला. ओके, ज्यामधनं काय होतं की असे सगळे रेकॉर्ड आपण नोंदवतो कसे, डेट वाईज. ते नोंदवताना डेट वाईज नोंदवणार आहे. म्हणजे 1 तारखेचा व्यवहार पहिला, मग 2 तारखेचा, मग 3, मग 5,
मग 9 असा क्रोनॉलॉजिकल ऑर्डर. ठीक आहे, टाइम वाईज. मध्येच 5चा, उद्या 3चा रेकॉर्ड केला, नाही चालत. हे कसं नोंदवायचं तुम्हाला, जसं घडते तसं वेळेनुसार. आता आजकाल चालतं कारण सॉफ्टवेअर्स आहेत आपल्याकडे, बरोबर. आपण कसंही काही रेकॉर्ड केलं तर ते परत सॉफ्टवेअर व्यवस्थित करून देते. पण आधी नोंदवताना तुम्हाला काय सिस्टम यांनी सांगितलंय, इट शुड बी रेकॉर्डेड डेट वाईज. ते तारखेनुसार नोंदवा. तारखेमध्ये सुद्धा परत वेळेनुसार नोंदवा. एक तारीख आहे, सकाळी 9ला झालेला व्यवहार पहिल्यांदा, त्यानंतर 11ला झालेला, त्यानंतर 2ला झालेला, ठीक आहे ना, अशा पद्धतीनं त्यानंतर 6ला झालेला, असं वेळेनुसार पण त्याला नोंदवायचं. आधी 6चा व्यवहार नोंदवलाय, मग सकाळी 9चा व्यवहार नाही चालला. कसे नोंदवायचे, टाइम वाईज. डेट वाईज तर आहेच, पण डेट मध्ये परत टाइम पाहिजे. म्हणजे रेकॉर्ड मी जर उद्या एखाद्याचं चेक करत असेल तर ते रेकॉर्ड मध्ये सगळ्या गोष्टी या ज्या प्रमाणे घड्याळ पुढे सरकते त्या हिशोबानं रेकॉर्ड असला पाहिजे. मध्येच काहीही कुठलंही टाकून चालणार नाही. क्लिअर. चल, नाव याच्यामध्ये बघा इथं काही डेफिनेशन दिलेली आहे. ही डेफिनेशन जरा मला जास्त संयुक्तिक चांगली वाटते. ह्या डेफिनेशनला तुम्ही बघा, इथं दिले की बघा, दिस वन, बुक किपिंग इज अन आर्ट or science of systematic recording, classifying, summarizing the financial transactions for of a business for a particular period, generally 1 year. बुक किपिंग ही एक कला आहे, हे एक शास्त्र आहे, ज्यामध्ये ट्रान्झॅक्शनची नोंद केली जाते, त्यांचं क्लासिफिकेशन म्हणजे वेगवेगळं लिहिलं जातं, व्यवहारांच्या प्रकारानुसार त्यांना आपण सेपरेट नोंदवतो, सगळं मिक्स नाही करत. खरेदीचे एका साईडला, विक्रीचे एका साईडला, खर्च माझे एका साईडला, इन्कम माझ्या एका साईडला, एकमेकांमध्ये मिक्स करत नाही. मिक्स भेळ करून नाही दिली जात, ते दाखवताना व्यवस्थित शो केलं जातं. हे बाबा, सेक्शन हा वेगळा आहे, हा सेक्शन वेगळा आहे, म्हणजे बघणाऱ्याला पण समजतं. तुम्ही एखाद्या दुकानामध्ये गेले, शर्ट पॅन्ट बघ, शर्टचा सेक्शन वेगळा आहे, ठीक आहे ना, ट्राउझरचा सेक्शन वेगळा आहे, सेक्शन आर डिफरंट. सगळं मिक्स करून टाकलंय तसं नाही. ओके. आणि समराईज केलं जातं. समराईज म्हणजे परत त्यातनं काहीतरी छोटं मोठं कन्क्लुजन ड्रॉ करता येईल अशा पद्धतीनं त्याला, विश्लेषणात्मक पद्धतीनं त्याला मांडलं जातं. मग हे मांडणं म्हणजे बुक किपिंग करणं. कळते का, बुक किपिंग करताना किंवा अकाउंटिंग करताना उद्या तुम्हाला असं सांगितलं 10 व्यवहार आहेत, 2 खरेदीचे, 3 विक्रीचे, 4 खर्चाचे, 3 इन्कमचे, असे व्यवहार आहेत. ओके. आणि त्यांना रेकॉर्ड करायचं, तर तुम्ही कसं केलं पाहिजे, ते रेकॉर्ड विक्रीचे वेगळे, खरेदीचे वेगळे, खर्च वेगळे, इन्कम वेगळे. ओके. या पद्धतीने त्यांना रेकॉर्ड इथं केलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काय करताय, बुक किपिंग करताय. कसं नोंदवायचं ते आपण बघितलेलं अजून नाहीये, ते आपण बघणार आहे. हे बघा, clear आहे? तर इथं खाली काही डेफिनेशन परत आणि दिल्यात, वेगवेगळ्या लोकांनी केलेल्या आहेत, व्याख्या वेगवेगळ्या आहेत. ठीक आहे, त्यामध्ये बघा, अं, 3-4 डेफिनेशन, 4 डेफिनेशन दिल्यात, त्याची कुठली एक तुम्ही पिकअप करून देऊ शकता. ओके. ठीक आहे, डेफिनेशन काही वेगळ्या असल्या तरी अर्थ केवळ त्यातनं एकच आहे. नाव फीचर्स बघायचे तुम्हाला, बुक किपिंगची वैशिष्ट्य काय आहे, फीचर्स. आता तुम्ही कॉमर्सला इथनं पुढं जे तुमचे थेअरी टॉपिक आहेत त्यामध्ये रोज जाऊन तुम्ही फीचर्स बघाल. पहिल्यांदा फीचर्स म्हणजे वैशिष्ट्य, एखाद्या गोष्टीची वैशिष्ट्य. त्याच्यानंतर त्याचे ऍडव्हान्टेजेस बघा. ऍडव्हान्टेजेस म्हणजे त्या गोष्टीचे फायदे. आणि त्याच्यानंतर त्याचे डिसएडव्हान्टेजेस बघा. डिसएडव्हान्टेजेस म्हणजे तोटे. ठीक आहे, हे कायम स्वरूपी न पुढे 5 वर्ष चालत नाही. कुठलीही गोष्ट आली की त्याचे फीचर येतील, त्याचे ऍडव्हान्टेजेस येतील, त्याचे डिसएडव्हान्टेजेस येतील. ठीक आहे, ते काहीतरी कायमस्वरूपी येत. ओके. सो थेअरी जी आपण लर्न करतो ती अशा पद्धतीने बघू. ओके. ठीक आहे, तर आता ह्याचे फीचर्स बघा काय काय आहेत. यांनी 5 दिलेत. काय आहे यामध्ये बघा, इट इज अ मेथड ऑफ रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. ही एक पद्धत आहे ज्यामध्ये प्रत्येक दिवसाचे सगळे जे व्यवहार आहेत ते त्यामध्ये नोंदवले जातात, कुठलेही असो, खरेदी, विक्री, खर्च, उत्पन्न, बँकेच्या रिलेटेड, एनिथिंग. ओके. सेकंड, इट ओनली फायनान्शियल ट्रान्झॅक्शन आर रेकॉर्डेड. मी मगाशी बोलल्याप्रमाणे फक्त तेच व्यवहार होतात जे पैशाच्या स्वरूपामध्ये झाले इन फायनान्शियल टर्म्स. ठीक आहे ना.
बॅरिटर सिस्टम मधले व्यवहार आपण तिथं नोंदवत नाही, किंवा ते कुठंच नोंदवता येत नाही. तर कुठले ट्रान्झॅक्शन आपण नोंदवतो? फायनान्शियल ओनली. ओके. थर्ड वन, ऑल रेकॉर्ड्स आर प्रिपेअर्ड फॉर ए स्पेसिफिक पिरियड विच आर युजफुल फॉर फ्युचर रेफरन्सेस. ओके. सगळे जे आम्ही रेकॉर्ड बनवतो ते एका ठराविक कालावधीसाठी बनवतो. तो कालावधी असतो मित्रांनो जनरली एका वर्षाचा. ओके. 2025 चे रेकॉर्ड वेगळे, 24 चे वेगळे, 23 चे वेगळे, असे वेगवेगळे असतात. ओके. तर सगळे कालावधी ठराविक, सगळे रेकॉर्ड ठराविक कालावधीचे बनतात. नंतर रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन. रेकॉर्ड्स ऑफ ट्रान्झॅक्शन आर बेस्ड ऑन रूल्स अँड रेग्युलेशन म्हणजे सगळे जे नियम नोंदवायचे, सगळे जे व्यवहार नोंदवायचे, त्याला काहीतरी नियम आहे. त्या नियमानुसार तुम्हाला काम करायचं. कसंही कुणाला वाटेल त्या पद्धतीनं काम करायचं नाहीये. लोकांना वाटतं कसंही नोंदवलं जातं. अकाउंटिंग ही पूर्णपणे टेक्निकल प्रोसेस आहे, त्याला नियम आहे. मला वाटतंय अशा पद्धतीनं लिहावं असं नाही. अकाउंटिंग हे ह्यानं केलं काय, ह्यानं केलं काय, ह्यानं केलं काय, सेमच पाहिजे, सेमच असणार आहे. त्यात बदल होणार नाहीये. तुम्ही एंट्री करा, नाहीतर अमेरिकेतल्या एखाद्या माणसाने एंट्री केली, सेमच असणार आहे, त्यात बदल होणार नाहीये. ओके. तर हे लाईक अ युनिव्हर्सल रूल आहे. ठीक आहे ना, लाईक अ युनिव्हर्सल रूल आहे. 2+2 4च होणार आहे. आणि ते युनिव्हर्सल काय म्हणलं जातं? कधीही करा तो तसंच आहे. उन्हाळ्यात करा, हिवाळ्यात करा, सकाळी करा, रात्री करा, कुणीही करा, ते सेमच उत्तर आहे. ओके. सो रेकॉर्ड्स हे सेमच आले पाहिजे. त्यात काही मला वाटायला लागले म्हणून मी त्यात बदल केला, असला उद्योग काही तिथे होणार नाहीये. ओके. देन इट इज अन आर्ट ऑफ रेकॉर्डिंग बिझनेस ट्रान्झॅक्शन सायंटिफिकली. म्हणजे हे शास्त्रशुद्ध मार्ग आहे ज्यामध्ये हे ट्रान्झॅक्शन आपण रेकॉर्ड इथं करतो. तर एकदा हे 4 फीचर आहेत, एकदा याच्यावर लुकआउट टाकून घ्या. काही डाऊट त्यांनी काय सांगितलेले ते आहे क्लिअर इथपर्यंत? फीचर्स कळाले. जाऊया पुढे. आता ऑब्जेक्टिव्ह, बुक किपिंग का करायचं, बुक किपिंग का करायचं, 7 दिले. ठीक आहे, थोडेफार बघा याचे इम्पॉर्टंट कुठले कुठले आहेत. फर्स्ट, पहिला ऑब्जेक्टिव्ह काय दिले इथं बघा. पहिलं ऑब्जेक्टिव्ह असं दिले, दी मेन ऑब्जेक्टिव्ह of bookkeeping is to keep a complete and accurate record of all the financial transactions in a systematic, orderly and logical manner. मुख्य उद्दिष्ट अकाउंटिंगचं किंवा बुक किपिंगचं काय आहे, तर सगळं कम्प्लीट आणि ऍक्युरेट रेकॉर्ड आम्हाला ठेवायचं. ठीक आहे. जे ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन, जे काही माझ्याकडे व्यवहार होतात माझ्या दुकानामध्ये, माझ्या बिझनेसमध्ये, त्या सगळ्याचं मला कम्प्लीट रेकॉर्ड ठेवायचं. असं नाही झालं पाहिजे की एक राहिला, एक विसरला. ठीक आहे ना, कम्प्लीट रेकॉर्ड मला पाहिजे. रेकॉर्ड का पाहिजे ते तुम्हाला पुढे जाऊन कळतं की रेकॉर्ड का महत्वाचं आहे. डेटा इम्पॉर्टंट, डेटा क्रिएट करणं कसं महत्वाचं आहे तुम्हाला 2 मिनिटात लगेच कळेल पुढच्या याच्यात. फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह काय आहे? डेटा क्रिएशन. नाउ सेकंड, ऑल दी ट्रान्झॅक्शन्स आर टू बी रेकॉर्डेड डेट वाईज अकाउंट वाईज. ओके. प्रत्येक ट्रान्झॅक्शन आम्ही कसं रेकॉर्ड करणार आहे? डेट वाईज. मग अशी बोलल्याप्रमाणे 1 तारखेचं वेगळं, 2चं वेगळं, 3चं वेगळं. ओके. डेट रेकॉर्डिंग मध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करणार आहे. ओके. देन सेकंड झालं. त्यानंतर थर्ड बघा. थर्ड तुम्हाला काय दिले? बुक किपिंग सर्व्स ॲज अ परमनंट रेकॉर्ड. हे बुक किपिंग हे तुमचं काय आहे? परमनंट एक रेकॉर्ड आहे फॉर ऑफ मॉनेटरी ट्रान्झॅक्शन्स of an enterprise business. It can be produced as an evidence whenever and whatever required. हा एक आपला पुरावा आहे. आपण हे रेकॉर्ड बनवतोय म्हणजे काय करतोय, तर एक पुरावा बनवतो की जो पुरावा भविष्यामध्ये बऱ्याच ठिकाणी तुम्हाला लागणार. अकाउंटिंगचे जे डॉक्युमेंट आहे तो पुरावा तुम्हाला बऱ्याच ठिकाणी लागणार आहे. ओके. देन टू नो द प्रॉफिट ऑर लॉस ड्युरिंग फायनान्शियल इयर. मी व्यवसाय करायला लागलो, 2024 मध्ये मला नफा झाला का तोटा झाला तसं कळलं, हिशोब केला पाहिजे. किती झाला ते पण महत्वाचं आहे. बरोबर आहे. माझे 10 प्रोडक्ट आहेत, 10 पैकी कुठलं प्रोडक्ट मधून जास्त नफा होतो, कुठल्या प्रोडक्ट मधून कमी होतो. बरोबर आहे. माझ्याकडं 10 प्रोडक्ट जर असतील आणि प्रत्येक प्रोडक्ट जर मला वेगवेगळा नफा मिळवून देत असेल, तर मला कळालं पाहिजे जादा कोण देतं, कमी कोण देतं. बरोबर. जे जादा देतं त्याच्यावर मी भर देतो, अजून मला नफा होईल. जे कमी देते, जे खपत नाहीये,
त्याला मी एलिमिनेट करायचा प्रयत्न करतो, म्हणजे माझा लॉस कमी होईल. बरोबर आहे ना? चांगल्या सवयी काय, वाईट सवयी काय? चांगल्या सवयी वाढल्या तर फायदा माणसाला होईल, वाईट वाढवल्या तर तोटा होईल. बरोबर, या पद्धतीने. फिफ्थ आहे, टू नो दी असेट्स अँड लायबिलिटीज ऑफ अन एंटरप्राइज. माझी संपत्ती कुठली, असेट्स म्हणजे संपत्ती, माझ्या मालकीचं काय आहे, आणि लायबिलिटी म्हणजे माझी कर्ज, माझी देणी. तर माझी कर्ज किती आहे, माझी देणी किती आहे, हे मला याद तर रेकॉर्ड असेल. नेक्स्ट, टू नो व्हॉट बिझनेसमॅन ओज टू अदर्स अँड अदर्स ओ टू हिम. एखाद्या व्यावसायिकाचं येणं किती आहे. मी उधार माल विकलाय, 40 लोकांना माल उधार विकला, तर त्यांच्याकडनं मला किती रुपये यायचे आहेत आता, आणि मी 20 लोकांकडनं उधार माल घेतला, तर मला त्यांना किती रुपये द्यायचे आहेत आता, हे मला कधी कळेल. इफ आय हॅव अ रेकॉर्ड, माझ्याकडे रेकॉर्ड असेल तर मला समजेल की बाबा मला किती द्यायचं आहे, देणं किती आहे माझं, येणं किती आहे माझं. ओके, हे समजेल. त्याच्यानंतर हे सेव्हन्थ तुम्हाला दिलेलं आहे. बिझनेसमॅन कम्स टू नो द करंट इयर प्रोग्रेस ओव्हर द प्रिव्हियस इयर अँड कम्पेअर्स इट्स फायनान्शियल रिझल्ट्स विथ अदर बिझनेस एंटरप्राइज विथ सिमिलर लाईन. प्रगती या वर्षात झाली का अधोगती झाली हे आपल्याला याद नाही. बरोबर आहे. 8वीचं मार्क लिस्ट आणि 9वीचं मार्क लिस्ट जर बघितली आणि त्यात कम्पेअर केले तर समजेल की विद्यार्थ्याची प्रगती झाली का अधोगती झाली. अजून डिटेलमध्ये बघितलं, इंग्लिशमध्ये 8वीला किती होते, 9वीला किती झाले, ठीक आहे, वाढले मार्क का कमी झाले, कमी झाले तर का कमी झाले याचं मला कारण शोधता येते. बरोबर आहे. काय त्याच्यावर उपाय करता येईल आपल्याला तो शोधता येईल. चांगले कुठं पडतायत मार्क, कमी कुठं मार्क पडतायत, त्यावरनं आपल्याला अभ्यास कशाचा कमी केला पाहिजे, कशाचा वाढवला पाहिजे हे पण समजू शकते. तर कधी हे होईल, डेटा हातात. तसं बिझनेसमनचं आहे, हे रेकॉर्ड हातात माझा असेल तर मला सांग ह्या वर्षी खर्च वाढले, ह्या वर्षी उत्पन्न वाढले, हे प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम आहे, त्याच्यावर काय करायचं, उपाय काय, सोल्युशन काय करता येईल. कधी समजेल इफ यू हॅव अ डेटा. आणि माझ्याशी तर माझं स्वतःला कम्पॅरिझन करता येईल, प्लस दुसऱ्याशी पण करता येईल, जो माझ्यासारखाच दुकानदार आहे दुसरा, त्याच्याशी पण मला कम्पॅरिझन करता येईल. ठीक आहे ना. तर मग आपल्याला समजेल की काय, दरवेळेला जर आपण ह्या पद्धतीनं जर कम्पॅरिझन किंवा मध्ये आपण त्याला म्हणतो ना अवलोकन स्वतःच करायला लागलो, स्वतःच स्वतः काय बाबा आपण कसं आहे, काय बदल केले पाहिजे, त्या जर आपण त्या अपडेट्स आपल्याकडे आणायला लागलो तर डेफिनेटली आपल्याला काय होईल, तो फायदा होईल, आपली प्रगती. आपलं छानच चाललेलं आहे, आपण सर्वोत्तम आहोत, काही गरज नाही बदल करायची, असा अप्रोच आपण ठेवला तर आपल्याला काही नवीन येणार. बरोबर आहे. ठीक आहे. तर सतत स्वतःविषयी किंवा आपल्या बिझनेस विषयी आपण काय केलं पाहिजे, अपडेट्स घेतले पाहिजे, रिव्ह्यू केला पाहिजे. ओके, तर ते ह्यामध्ये मित्रांनो सांगितलेलं इथं आहे. ओके, आय होप इथंपर्यंत तुम्हाला गोष्टी बऱ्यापैकी क्लिअर असतील. थेरी लिहून देण्याची तुम्हाला काही गरज वाटते का, म्हणजे तुमचा हा लुकआउट आहे, तुम्ही ऍक्च्युली काय उपयोगाला येणार नाहीये तुम्हाला. ठीक आहे ना, ते तुम्ही कधीही जॉब करत बघू शकता, पुस्तक तुम्ही आज ना उद्या घालत. ठीक आहे, पीडीएफ तुम्हाला शेअर करून ठेवतो. लिहिलं पाहिजे असं वाटतं तुम्हाला, काय वाटतं, लिहिलं पाहिजे काय गरज नाही आहे ना. नाही, ठीक आहे, तुम्ही नाही म्हणताय काय हरकत नाही. जर इन केस काही ह्यावं वाटलं, तुम्हाला काय पॉईंट महत्वाचं वाटलं तुम्ही सांगा, तुम्हाला त्याला हे करून देते. ठीक आहे, कॉलेजमध्ये पण तुम्हाला लिहून देते, काही प्रॉब्लेम नाही असं. चलो, नाव थोडस अजून बुक किपिंग बद्दल थोडस एकदा पुढे आहे याचा तो पॉईंट तो बघूया. इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग. इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग काय आहे बघा. तर इम्पॉर्टन्स ऑफ बुक किपिंग मध्ये पहिल्यांदा तुम्हाला दिलेला आहे जो आहे रेकॉर्ड. की आता हे तुम्हाला बऱ्यापैकी सगळे झालेले मुद्दे परत परत आहेत, काही रिपीट होतात, ते तुम्हाला मी शॉर्ट मध्ये सांगतो. रेकॉर्ड बनतं माझ्याकडे, बुक किपिंग मध्ये काय बनतं माझ्याकडे, डेटा क्रिएट होण्यास सुरुवात होते. ओके, देन नंबर 2 आहे फायनान्शियल इन्फॉर्मेशन. एखाद्या व्यक्तीची व्यवसायाचा नफा तोटा किती आहे, त्याच्याकडे असेट लायबिलिटीज कोणत्या आहेत, ठीक आहे, त्याच्या इन्व्हेस्टमेंट्स कोणत्या, त्याच्याकडे दुकानात स्टॉक कोणता आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या बुक किपिंग मधनं मिळतात. म्हणून महत्वाचं आहे. 3, डिसिजन मेकिंग. कोणताही डिसिजन जर घ्यायचा असेल तर त्याच्यासाठी आपल्याकडे आधी डेटा पाहिजे. मग ऑन द बेसिस ऑफ डेटा तुम्ही जो आहे तो तुमचा एक निर्णय जो आहे तो घेऊ शकता. ठीक आहे, आपल्याला डिसिजन घ्यायचा तर आपल्याकडे आधी रेकॉर्ड पाहिजे. ठीक आहे,
आज मला वाटतं की बाबा माझ्याकडे माझं स्टेशनरीचं दुकान आहे आणि आज मी म्हटलं की बाबा 200 पेजेसच्या वह्या आपण अजून खरेदी केल्या पाहिजे. तुम्हाला कशावरून तुम्ही असं म्हटलं? मग तुम्ही म्हणजे दुकानातल्या संपल्या किंवा माझ्याकडे आधी 50 होत्या आता 10च राहिल्या, मग मी हा निर्णय घेतला. तर हा निर्णय आता हे कसं असते की छोटं दुकान असेल किंवा छोटा व्यवसाय असेल तर हे डिसिजन काय घेण्यासाठी तुम्हाला काय डेटाची गरज आहे, डोळ्याला दिसतेच की काय आहे काय नाही. पण बिझनेस जेव्हा मोठा असतो, मी जेव्हा जॉबला जातो, तर खूप प्रोडक्ट असतात कंपनीकडे, खूप प्रकारचे स्पेअर पार्ट्स असतात. मला सगळ्या गोष्टी नाही दिसू शकत. फॅक्टरी एका ठिकाणी असते, ऑफिस एका ठिकाणी असते. मग ते कसं करणार त्या ऑफिसच्या माणसाला की फॅक्टरीत काय आहे काय नाही? तर त्याकडे कॉम्प्युटर आहे, त्याकडे सिस्टम आहे, त्यात तो बघत असतो आणि सांगत असतो. ठीक आहे. तर हे आत्ता तुम्हाला प्रायमरी वाटते की ठीक आहे हे काय आपण डिसिजन घेण्याची याची काय गरज आहे. गरज आहे त्याची. मोठ्या लेवलला जेव्हा गोष्टी होतात तेव्हा आपल्याला ह्या समजत नाही. ओके ना. त्याच्यानंतर पुढे आहे कंट्रोल. कंट्रोल म्हणजे एखाद्या गोष्टीवर नियंत्रण ठेवण्यासाठी डेटा पाहिजे आपल्याला. ठीक आहे ना, डेटा पाहिजे. सेम उदाहरण खर्च व्हायला मी ठरवलं की एक प्रोडक्ट आहे, ते प्रोडक्ट बनवायला मी 10,000 रुपये खर्च करणार आहे. 10,000 रुपये हे माझं बजेट आहे. ओके. आणि रोज माझा काहीतरी खर्च आलाय, आज 2,000 झाला, उद्या 3,000 झाला, परवा 1,500 झाला. ठीक आहे ना. परवा लेट्स से काहीतरी परत एक 500 रुपये झाला. तर हे एक्स वाय झेड ही तर काहीतरी एक अमाऊंट तुमची बनेल. बरोबर आहे. मग आता हे माझं खर्च झालेलं आहे, हे माझं लिमिट ठरलेलं आहे. तर मी ह्याच्यावर म्हणू शकतो की बाबा ह्या खर्चाला मला आवरलं पाहिजे, या खर्चाला आळा घातला पाहिजे. हे कधी कळेल? ज्या वेळेला माझ्याकडे ह्या नोंदी ज्या वेळेला असतील त्यावेळेला मला हे समजेल. माझ्याकडे ही नोंद असत, नोंदच नाही ठेवली, कसं करणार? साधं बाजारात आल्यावर माणसाला हिशोब लागला आणि मग लाखोचा बिझनेस करताना कसा तुम्ही मॅनेज करणार गोष्टी? तर तुमच्याकडे नोंदी पाहिजे. मग तुम्हाला समजेल की बाबा येस, हे आपल्याला नियंत्रित करायची गरज आहे. काही उद्दिष्ट असतील. मी महिन्याला ठरवलंय की 1,00,000 रुपयेचा व्यवसाय झाला पाहिजे आणि आज 20 तारीख आलेली आहे. मग मी कॉर्पोरेट माझं उघडून बघितलं, हा आतापर्यंत एक 60,000ची विक्री झाली, म्हणजे टार्गेट मला अचीव्ह करायला अजून 40,000 गेलं पाहिजे. मग मला त्या दृष्टीने उद्यापासून प्लॅन करता येईल काय करायचं जेणेकरून उद्दिष्ट साध्य होईल. बरोबर आहे. एक डेटा पाहिजे. मला कळत माझं 1,00,000चं उद्दिष्ट आहे, कुणीतरी विचारलं आजच्या दिवसापर्यंत किती झालं, काही माहित नाही, डेटाच नाही. मग काय करणार? काही करू शकत नाही. ब्लाइंड डिसिजन घ्यावं लागतील अंधारात. बहुतेक एवढं झालं अंदाजाने असं काय उपयोग? ऍक्च्युअल डेटा पाहिजे, अॅक्युरेट डेटा पाहिजे. जेवढा ऍक्च्युअल डेटा अॅक्युरेट डेटा असेल तेवढा निर्णय अॅक्युरेट घेते. बरोबर. तर त्याच्यासाठी हे महत्वाचं आहे. त्यानंतर आहे पुढचा पॉईंट दिलेला विच इज इव्हिडन्स. ऍज अ पुरावा म्हणून आपण त्याला युज करतो. बरोबर आहे. मला उद्या कर्ज हवा आहे आणि मी कर्ज मिळवण्यासाठी बँकेमध्ये गेलो. ओके. बँकवाल्याने सांगितलं माझा व्यवसाय आहे आणि मला कर्ज द्या. ठीक आहे. तर बँकवाले म्हणतील पहिलं डॉक्युमेंट घेऊन तुमचे प्रॉफिट लॉस स्टेटमेंट आणा, तुमचं बॅलन्स शीट आणा, ते म्हणतील. बरोबर. मग ते बघून ते तुम्हाला सांगणार की तुम्हाला कर्ज किती मिळू शकतं, काय मिळू शकतं. तुम्ही अकाउंटिंगच नाही केलं तरी, काही डॉक्युमेंटच नाही तुमच्याकडे, तुम्हाला काहीही मिळू शकत नाही. बरोबर आहे. उद्या एखाद्या व्यवसाय करताय तुम्ही एखाद्या माणसासोबत आणि त्याचा तुमचा काहीतरी वाद झाला आणि कोर्टामध्ये त्याने केस दाखल केली आणि तो म्हणतो की ह्यानं माल मला विकलेलाच नाही. तुमच्याकडे काय पुरावा आहे? तुम्ही म्हणताय नाही मी माल विकलाय, तो म्हणतो नाही ह्यानं विकलेलाच नाही. काय करायचं? तर त्या दिवशी तुम्ही तुमचा इनवॉइस दाखवू शकता, हा बघा साहेब सेल्स इनवॉइस आहे, हा पुरावा आहे, हे मी ठेवलेलं रेकॉर्ड आहे, हे बँकेत झालेले व्यवहार आहेत. बरोबर. तर असा एक पुरावा क्रिएट होतो, एव्हिडन्स क्रिएट होतो. उद्या सरकारला टॅक्स भरायचा आहे, जीएसटी भरायचा आहे, इन्कम टॅक्स भरायचा आहे, कसा भरणार? तर त्याच्यासाठी डेटा पाहिजे, त्यासाठी रेकॉर्ड पाहिजे. राईट. तर हे रेकॉर्ड यातलं बरं. नसेल रेकॉर्ड तर काही कोणी उभं सुद्धा करू शकणार नाही. डेटा असल्याशिवाय कसं तुम्हाला सिद्ध करा? तुम्ही तोंडाने किती चांगलं सांगा काय करा, काय उपयोग नाही. तुम्ही 11वी ऍडमिशन घ्यायला गेला, तुम्हाला 10वीचं सर्टिफिकेट मागितलं ना आम्ही, 10वीचा निकाल दाखवा, मग 11वीला प्रवेश देतो. नाही असं नाही, नाही हा ओळखीच आहे, हा झाला असणार आहे 10वी, त्याला द्या 11वीला प्रवेश, असं थोडीच असतं. रेकॉर्ड शुड बी देअर.
आणि रेकॉर्ड बनवायचं काम आपण करतो. हे दुसऱ्या शेवटच्या मुद्द्यात सुद्धा सांगितलंय की टॅक्स लायबिलिटी सुद्धा इन्कम टॅक्स भरायचा आहे, प्रॉपर्टी टॅक्स भरायचा आहे, जीएसटी भरायचा आहे. त्याच्यासाठी बुक किपिंग हे युजफुल आहे की तुमचा टॅक्स किती आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी. राईट? क्लिअर आहे तुम्हाला एवढ्या गोष्टी? इथपर्यंत कळालं? ओके. तर आपण याची रनिंग एक नोट लिहून घेऊया, म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये याच्या रिलेटेड काय होईल. सगळ्यांनी हेडिंग टाका बुक किपिंग. सगळ्यांनी हेडिंग टाका बुक किपिंग. स्पेलिंग बघून लिहा, काही हे करू नका. शक्यतो लिहिताना आपण मराठीतच लिहून घेतो. ऍक्च्युअल सब्जेक्ट इंग्लिश मध्येच आहे तुमचा. तुम्ही फक्त मी जे सांगते फॉलो करा, तुमचं सगळं व्यवस्थित क्लिअर होईल. बुक किपिंग एवढंच फक्त लिहा. येस, त्याच्या समोर लिहा. ही एक प्रक्रिया आहे. ही एक प्रक्रिया आहे ज्यामध्ये 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 व्यवसायात होणाऱ्या सर्व व्यवहारांची ज्यामध्ये व्यवसायात होणाऱ्या सर्व व्यवहारांची एका विशिष्ट पद्धतीनुसार व्यवसायात होणाऱ्या सर्व व्यवहारांची एका विशिष्ट पद्धतीनुसार विशिष्ट पद्धतीनुसार नोंद ठेवली जाते. नोंद ठेवली जाते. नोंद ठेवली जाते. फुल स्टॉप. ज्या क्रमानुसार व्यवहार घडतात ज्या क्रमानुसार व्यवहार घडतात ज्या क्रमानुसार व्यवहार घडतात त्या क्रमानेच या नोंदी त्या क्रमानेच या नोंदी ठेवल्या जातात. त्याप्रमाणेच या नोंदी ठेवल्या जातात. एक लाईन खाली जागा सोडा. एक लाईन खाली जागा सोडून द्या. या नोंदींमुळे या नोंदींमुळे व्यवसायाचे या नोंदींमुळे व्यवसायाचे परमनंट, जे शब्द इंग्लिश मध्ये येतात ते इंग्लिश मध्ये लिहायचे. परमनंट, PERMENT, परमनंट परमनंट फायनान्शियल, FINANCIAL परमनंट फायनान्शियल रेकॉर्ड तयार होते. परमनंट फायनान्शियल रेकॉर्ड तयार होते. कॉमा कॉमा जे की पुरावा म्हणून जे की पुरावा म्हणून पुरावा म्हणून वापरता येते. कॉमा व्यवसायातील व्यवसायातील प्रॉफिट ऑब्लिक लॉस व्यवसायातील प्रॉफिट ऑब्लिक लॉस assets oblique liabilities, assets AWSETS, assets AWSETS oblique liabilities LIABILITIES
LIABILITIES लायबिलिटीज. त्यानंतर घ्या रिसिवेबल्स ऑब्लिक पेएबल्स. स्पेलिंग इथे लिहितोय जरा बघूया. रिसिवेबल्स RECEIVABLES रिसिवेबल्स ऑब्लिक पेएबल्स. रिसिवेबल्स ऑब्लिक पेएबल्स. ह्या वाक्याची सुरुवात काय केली आपण? वाक्याची सुरुवात काय केली आहे? व्यवसायातील प्रॉफिट लॉस लॉस. समजतात. समजतात. फुल स्टॉप आहे. फुल स्टॉप आहे. एक लाईन त्याच्या खाली आहे. व्यवसायातील विविध निर्णय घेण्यासाठी. व्यवसायातील विविध निर्णय घेण्यासाठी स्वल्पविराम. व्यवसायातील विविध निर्णय घेण्यासाठी कॉमा. व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी. व्यवसायातील विविध निर्णय घेण्यासाठी कॉमा. व्यवसायावर नियंत्रण ठेवण्यासाठी. नियंत्रण ठेवण्यासाठी या रेकॉर्डचा उपयोग होतो. या रेकॉर्डचा उपयोग होतो. फुल स्टॉप आहे. ठीक आहे. ओके. इथपर्यंत सगळ्यांना गोष्टी क्लिअर आहेत का एकदा सांगा. आज आपण एवढाच पहिल्या लेक्चरला हा भाग बघूया. पुढचा भाग जो आहे तो कंटिन्यू करूया. बघा आपण आज काय बघितले, बुक किपिंगचं डेफिनेशन बघितलेलं आहे. ओके. बुक किपिंग म्हणजे काय तर एक पद्धत आहे ज्यामध्ये आम्ही व्यवसायात होणारे सगळे व्यवहार हे डेट वाईज आणि टाइम वाईज रेकॉर्ड करणार आहे. ओके. त्याच्यानंतर आपण काय बघितलं की ह्यातनं फायदे काय काय आहेत, कशासाठी आपल्याला ठेवायचं, रेकॉर्ड होतंय, आपलं एक बनतंय बरोबर. त्यानंतर आपला हा पुरावा बनतोय बरोबर, ज्या आधारे तुम्ही बँकेमध्ये टॅक्स लायबिलिटीसाठी त्याचा वापर करू शकता बरोबर. व्यवसायावर नियंत्रण ठेवायचं आहे, निर्णय मला वेगवेगळे घ्यायचे आहेत, त्याच्यासाठी याचा उपयोग मला होणार आहे बरोबर. तर अशा सगळ्या गोष्टी आहेत की म्हणून आपण बुक किपिंग जे आहे ते इथे करतो. ओके. व्यवसायात व्यवहार होतात तो फक्त नोंदवण्याची प्रक्रिया म्हणजे आहे बुक किपिंग. समजते तुम्हाला? ओके. काय इथपर्यंत क्लिअर असेल. उद्या याच्या पुढचा जो भाग आहे युटिलिटी ऑफ बुक किपिंग पासून पुढं ते आपण उद्या कंटिन्यू करूया. पहिला जो टॉपिक आहे तो थेरी आहे, म्हणजे बेसिक टर्म्स ज्या आहेत त्या समजून आपण घेणार डिटेल मध्ये. आणि पुढच्या टॉपिक पासून आपली ऍक्च्युअल गणित जे आहे ठीक आहे ना ते सुरू होणार आहे. फर्स्ट टॉपिक म्हणजे पहिले 5-6 लेक्चर आपले होते थेरी. देन त्याच्यानंतर आपण ऍक्च्युअल गणिताला सुरुवात करणार. ओके. तर प्रॉपर हा मॅथमॅटिकल सब्जेक्ट आहे, बट तिकडे जाण्याच्या अगोदर बॅकग्राऊंड आपण क्रिएट करतो. क्लिअर? काय हरकत नाही. उद्या आपण त्याचा पुढचा भाग आहे तो कंटिन्यू करूया. चालेल.